आपण आपल्या एसी, फ्रिज, कार ह्यांचं अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट करतो. पण आपल्या बहुमूल्य अशा बॉडीचं अॅन्युअल मेंटेनन्स करण्यासाठी आपण चुकतो. आपल्या शरीरामध्ये आम म्हणजे टॉक्सिन्स असतात आणि ते जसं दुधाचं भांड जर खराब असेल आणि आपण त्याच्यामध्ये चांगलं दूध टाकलं, तर ते लगेचच खराब होतं. त्याचप्रमाणे जर आपल्या शरीरामध्ये आम, टॉक्सिन्स हे जमा झालेले असतील, तर आपण कितीही औषधं किंवा न्यूट्रिएंट्स घेतले तरी ते छान पद्धतीने ॲब्झॉर्ब होत नाहीत. आणि त्यासाठीच गरजेचं असतं ते म्हणजे सर्व्हिसिंग करणं, म्हणजेच पंचकर्म घेणं. पंचकर्म म्हणजेच आपला अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट असतो. पंचकर्मांमध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य असे 5 कर्म आहेत. तुमच्या प्रकृतीप्रमाणे वैद्य तुम्हाला योग्य असं पंचकर्म सजेस्ट करतो. वर्षातून एकदा तरी पंचकर्म नक्कीच घेतलं पाहिजे. आपल्या ठाण्याच्या क्लिनिकमध्ये एक पेशंट आलेल्या ज्यांना पीसीओडी होता आणि प्रेग्नन्सी राहत नव्हती. त्यांना आपण वमन हे पंचकर्म तसंच काही औषधं दिली. 3 महिन्यातच पीसीओडी कमी व्हायला मदत झाली आणि कन्सीव्ह व्हायलाही मदत झाली. पंचकर्म बॉडी डिटॉक्सिफाय करतं आणि मेडिसिनचं ॲब्झॉर्प्शन खूप छान पद्धतीने सुधरवतं. तर नक्कीच तुमचं नाडी परीक्षण एकदा आमच्या क्लिनिकमध्ये करून घ्या आणि पंचकर्मासाठी योग्य तो सल्ला घ्या. तुम्ही जर मुंबईमध्ये असाल आणि तुम्हाला तुमचं नाडी परीक्षण आणि कोणतं पंचकर्म तुमच्यासाठी योग्य आहे हे समजून घ्यायचं असेल, तर नक्कीच दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा.